हाय व्हेरी गुड मॉर्निंग. तर बाळांनो आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री 11th स्टँडर्डचा. हा आपला सेकंड टॉपिक आहे. ओके, मग आतापर्यंत आपण याच्यात बरेच पॉईंट पाहिलेले आहेत. तर या टॉपिकचा आता आपण पॉईंट पाहतोय पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही पाहिलं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये काय होतं तर एक्स आणि वाय तुम्हाला दिला होता आणि एक्स आणि वाय या कोऑर्डिनेटवरनं तुम्ही पी हा पॉईंट प्लेस करत होतात आणि पीचे कोऑर्डिनेट होत होते एक्स अँड वाय. ओके, मग प्रत्येक वेळेस जर एक्स आणि वाय असेलच तुम्ही त्यावेळेसच तुम्ही पॉईंट पी प्लेस करू शकता का? तर नाही. तुमच्याकडं अँगल आणि रेडियस जरी असेल तरी तुम्ही पॉईंट काय करू शकता, प्लेस करू शकता आणि त्यावेळेस त्याचे कोऑर्डिनेट होतात आर अँड थिटा. म्हणजे काय तर याचं बेसिक जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही 9-10ला असताना एक ट्रायंगल ड्रॉ केलं होतं. ओके, ही समजा 10 सेंटीमीटर ही लाईन होती, ही 7 सेंटीमीटर लाईन होती आणि हा 30 डिग्रीचा अँगल होता. मग काय केलं त्यावेळेस तुम्ही 10 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून घेतली. त्यावेळेस इथं प्रोटेक्टर घेतलं. प्रोटेक्टरवरनं तुम्ही 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेतला. ओके, किती आलं 30 डिग्री. आता तुम्हाला काय करायचं होतं, ट्रायंगल ड्रॉ करायचं होतं. मग तुम्ही काय केलं, तुमच्या कंपास, ॲक्च्युली आपण त्याला कर्कटक म्हणतो आपण यूज करत असताना. ओके, मग त्या कंपासमध्ये तुम्ही काय केलं, 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं, ते या पॉईंटवर ठेवलं आणि आर्क टाकला. हे किती आलं 7. म्हणजे आता हा पॉईंट प्लेस झाला. हा पॉईंट प्लेस करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज होती, तुम्हाला अँगलची गरज होती आणि ह्या डिस्टन्सची गरज होती. सेम ॲज इट इज तुमचा ओरिजिन म्हणजे इथं तुम्ही प्रोटेक्टर ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला अँगल तर कळला. तुमचा बेस काय, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. इथून तुम्ही तुमची टर्मिनल रे फिरणार आहे. ओके, टर्मिनल आर्म तुमचा इथून फिरणार आहे. तुमचा इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. मग आता अँगल कळला म्हणजे ही लाईन समजली. आणि दुसरी गोष्ट 7 सेंटीमीटर म्हणजे रेडियस आहे थोडक्यात. इथं तुम्ही पॉईंट टाकला. ओके, म्हणजे पीचे कोऑर्डिनेट काय झाले आता आर अँड थिटा. मग तुम्ही काय केलं, हा ट्रायंगल ड्रॉ केला. हे काय होतं 10 सेंटीमीटर, हे 7, दॅट्स इट, झालं ट्रायंगल ड्रॉ. हेच बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी यूज केलेली आहे. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस एक्स आणि वाय तुम्हाला माहीत असेल त्यावेळेसच तुम्ही पॉईंट प्लेस करू शकता असं नाही आहे. तर तुमच्याकडं अँगल आणि रेडियस हे जरी असले तरी तुम्ही पॉईंट काय करू शकता, प्लेस करू शकता. आणि यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. मग ह्या पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम ह्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, या दोघांचं रिलेशन. मग आता तुम्हाला माहिती आहे रेडियस कशी फाइंड आउट करतो आपण, आर इज इक्वल टू रूटमध्ये x² + y². हे माहिती आहे बेसिक, जे की आपण इथं पण पाहिलं होतं. काय होणार आहे बाय पायथागोरस थेरम. r² इज इक्वल टू x² + y². r इज इक्वल टू रूटमध्ये x² + y². हे रूटमध्ये टाकले, दॅट्स इट. आरची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. म्हणजे आर आणि XY ह्या दोघांचं रिलेशन असं आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला आर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. अजून आता जर तुम्ही पाहिलं, आता हा थिटा घ्या. ओके, आता पहा साइन थिटाचा फॉर्म्युला काय सांगतो, साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साईड कोणती आहे, ही साईड कोणती आहे वाय, अपॉन हायपोटेनियस म्हणजे कोण आहे आर. ओके, त्यानंतर म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय तयार झालं पहा, y इज इक्वल टू म्हणजे हा इकडं मल्टिप्लाय होईल म्हणजे आर साइन थिटा इज इक्वल टू वाय. ॲज इट इज कॉस थिटा काय, एक्स अपॉन आर. एक्स म्हणजे काय ॲडजस्टंट साईड अपॉन आर. ओके, ही काय ॲडजस्टंट साईड, ही अपोजिट साईड. मग ॲडजस्टंट अपॉन आर म्हणजे काय हायपोटेनियस. म्हणजे इथं फॉर्म्युला काय तयार झाला पहा, आर कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. पहा x इज इक्वल टू आर कॉस थिटा, y इज इक्वल टू आर साइन थिटा. हे कोऑर्डिनेट मिळाले तुम्हाला. ओके, म्हणजे एक्स आणि वाय वरनं तुम्ही काय करू शकता, आर साइन थिटा. म्हणजे जर पहा बरं का, जर तुम्हाला आर आणि थिटा दिला तर तुम्ही वाय आणि एक्स हे दोघंही काढू शकता. आणि एक्स आणि वाय दिले, पहा एक्स आणि वाय दिले तर तुम्ही आर काढू शकता. ओके, अजून पहा त्यानंतर जर तुम्हाला थिटा फाइंड आउट करायचा असेल, मग थिटाचं आणि XYचं काय रिलेशन आहे तर पहा, थिटा जर तुम्हाला एक्स आणि वाय ह्या दोनच व्हॅल्यू दिल्या, तुम्हाला आर माहीत नाही आहे समजा, याचा यूजच नाही करायचा. आणि ह्या एक्स आणि वायवरनं तुम्हाला सांगितलं का थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग वाय आणि एक्स हे दोघांना इन्क्लूड करणारा एकच फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, कोणता, टॅन सांगतो. टॅन थिटा काय सांगतो, अपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट साईड. टॅन अपोजिट काय वाय, ॲडजसेंट एक्स.
ओके, म्हणजे जर तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर एक्स अपॉन वाय. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं, ओके, एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर ही व्हॅल्यू 3 आहे आणि ही पण व्हॅल्यू 3 आहे असं कन्सिडर करा. म्हणजेच काय झालं, टॅन थिटा इज इक्वल टू 3/3, म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू 1. आता कोणता टॅन 1 आहे, टॅन 45. टॅन 45 इज इक्वल टू 1. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. दॅट्स इट. म्हणजे जर तुम्हाला वाय आणि एक्स माहीत असेल तर तुम्ही थिटा फाइंड आउट करू शकता, आणि जर तुम्हाला थिटा आणि रेडियस माहीत झाली तर तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. म्हणजे हे ह्या तिघांमधलं असलेलं रिलेशन 1, 2 आणि हे 3. ओके, म्हणजे आरची व्हॅल्यू जर तुम्हाला एक्स आणि वाय गिवन असेल आणि जर तुम्हाला आर फाइंड आउट करायचं असेल, थिटा फाइंड आउट करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला एक्स आणि वाय दिले तर तुम्ही आर आणि थिटा दोघंही फाइंड आउट करू शकता. ओके, आर फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. काय वापरलंय, बेसिक पायथागोरस थेरम यूज केला. त्यानंतर एक्स आणि वाय माहीत असताना तुम्हाला थिटा व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, एक्स आणि वाय माहीत असताना आर अशा पद्धतीने फाइंड आउट करतात, थिटा अशा पद्धतीने फाइंड आउट करतात. ओके, आणि जर आर आणि थिटा तुम्हाला गिव्हन आहे आणि एक्स आणि वाय फाइंड आउट करायचे तर तुम्ही या दोन फॉर्म्युल्याचा यूज करू शकता. ओके, हे कसे आले, बेसिक आहे, साइन थिटा कॉस थिटा बेसिक फॉर्म्युले या ठिकाणी तुम्ही यूज केले. हे बेसिक फॉर्म्युले तुम्ही या ठिकाणी यूज केले. म्हणजे ह्या 4 फॉर्म्युल्यांचा विचार करता हे काय झालं, ह्या दोघांमधलं काय झालं, रिलेशन झालं. ओके, काय, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, एक्स आणि वायची. ओके, आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तुम्हाला गरज कशाची, रेडियस म्हणजेच आर आणि कशाची, थिटाची. एक्स आणि वाय दिले असताना तुम्ही आर आणि थिटा फाइंड आउट करू शकता. हे तुमचे 2 फॉर्म्युले, आणि आर आणि थिटा गिव्हन आहे आणि एक्स आणि वाय फाइंड आउट करायचे तुमच्यासमोर हे 2 फॉर्म्युले. दॅट्स इट. अशा पद्धतीने तुम्ही पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम पाहिलेली आहे आणि दोघांचं रिलेशन पण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला हे समजलेलं असावं. 1 आणि 2 मार्काचे छोटेसे क्वेश्चन यावर तुम्हाला विचारले जातात. जर नसेल समजलं पुन्हा व्हिडिओ पहा, आणि तरी काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन भेटू. तोपर्यंत बाय बाय.